रामकृष्ण हरी. नमस्कार. मी कार्तिकी कल्याणची गायकवाड पिसे विठू माऊलीचं स्मरण करत तुम्हा सगळ्यांचं अवघा रंग एक झाला या आपल्या भजन मालिकेमध्ये मनापासून स्वागत करते. माऊली, माणसाचे अनेक शत्रू असतात, त्यातीलच राग हा देखील माणसाचा खूप मोठा शत्रू आहे. रागामुळे मन आणि शरीर या दोन्ही गोष्टींना हानी पोहोचते. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या मनावर ताबा असणं फार गरजेचं आहे आणि हाच ताबा आपल्याला चांगली वाणी ऐकल्यामुळे, चांगले विचार आत्मसात करण्यामुळे येत असतो. संत वाणी आणि संतांचे विचार यापेक्षा मोठी मनशांती दुसरीकडे कुठे मिळणार. तेव्हा अधिक वेळ न दवडता हीच मनशांती मिळवण्यासाठी सुरुवात करूया आपल्या आजच्या भजनाला. रामकृष्ण हरी. गवळण हा जो प्रकार आहे हा एका विरहिणीचा प्रकार आहे आणि गवळणींमध्ये सुद्धा ओतप्रोत भरलेलं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान ओळखण्यासाठी अभ्यासाची नितांत गरज आहे. एक सुंदर अशी रचना आहे ज्यामध्ये भगवान कृष्ण बाललीला करत असताना ज्या खोड्या करतात, ह्या खोड्या करत असताना त्यांनी जे जे काही कार्य केलेले आहे त्याचे दोन दोन अर्थ निघतात. पण स्वाभाविकपणे सहज अर्थ सांगत असताना ज्या वेळेस रामायणातलं एक पात्र आहे मंथरा, मनाचा एक स्तर आहे जो भावनेच्या विरहित असतो आणि थेट बुद्धीशी संबंध जोडतो. याला म्हणतात सदसद विवेक बुद्धी. पण सदसद विवेक बुद्धीला शिथिल करून ज्या वेळेस जगतातील आनंद शोधण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस नाना प्रकारचे अवरोधन मानवी जीवनात येत असतात. भगवान कृष्ण खोड्या करू लागले की कुणी सांगायचं रात्री मंचकावरती येऊन त्यानं पतीची दाढी आणि माझी वेणी बांधली. का असं तर प्रापंचिक दृष्टिकोनातून भगवान श्रीकृष्ण महत्वाचे. हा शारंग पाणी काय काय खोड्या करतो, एक एक अवस्था येऊन सांगते. म्हणजे एक एक गवळण येऊन यशोदा माईला सांगते की तुझ्या कृष्णानं हे केलंय ते केलंय. आणि त्यातूनच एक सुंदर अशी रचना संतांनी निर्माण केली. एकाएकी पुढे सरसावूनी गोपिका सांगती गाराणी तुझं नाही ठाऊका. ऐकूया. एकी पुढे एक, एकी पुढे एक, सरसावुनी गोपिका. एक एकी पुढे एक, एकी पुढे एक, सरसावुनी गोपिका. एक एकी पुढे एक, एकी पुढे एक, सरसावुनी गोपिका. सांगती गराणी तुझं नाही ठाऊका. सांगती गराणी तुझं नाही ठाऊका. अग सांगती गराणी तुझं नाही ठाऊका. रात्री मंचकावरी बहुडता साजणी. रात्री मंचकावरी बहुडता साजणी. रात्री मंचकावरी बहुडता साजणी. अवचित येऊनी बांधी, अवचित येऊनी बांधी. अग बांधी दाढी आणि दाढी आणि वेणी. अवचित येऊनी बांधी, बांधी दाढी आणि दाढी आणि वेणी. अवचित येऊनी बांधी दाढी आणि वेणी. एकी पुढे एक, एकी पुढे एक, एक, सरसावुनी गोपिका. एक एकी पुढे एक, एकी पुढे एक, सरसावुनी गोपिका. सांगती गराणी तुझं नाही ठाऊका. सांगती गराणी तुझं नाही ठाऊका.
नाहता आपुले अंतर सदनी नाहता आपुले अंतर सदनी नाहता आपुले अंतर सदनी उनिया पुढती उनिया पुढती बैसे शारंग पाणी उनिया पुढती बैसे शारंग पाणी उनिया पुढती उनिया पुढती बैसे शारंग पाणी शारंग पाणी शारंग पाणी सांगता गराणी तुझं नाही ठाऊका सांगता गराणी तुझं नाही ठाऊका ऐसा कंटाळा आणि येला येणे ऐसा कंटाळा आणि येला येणे एका जनार्दनी तुझे आवडते ताने एका जनार्दनी तुझे आवडते ताने एका जनार्दनी तुझे आवडते ताने एक एकी पुढे एक पुढे एक सरसावनी गोपिका एक एकी पुढे एक पुढे एक सरसावनी गोपिका सांगती गराणी तुझं नाही ठाऊका सांगती गराणी तुझं नाही ठाऊका सांगती गराणी तुझं नाही ठाऊका अग तुझं नाही ठाऊका अग तुझं नाही ठाऊका ठाऊका रामकृष्ण हरी. जन्म झाला की जन्मासोबत मृत्यू सुद्धा जन्माला येतो आणि माणसाचं आयुष्य केवढं आहे. सुरेश भट सांगतात की घरापासून स्मशाना येतो का प्रवास आहे. सूर्य रोज पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. त्याचा रोज जन्म होतो आणि रोज मृत्यू होतो. पण त्याचं हे येणं जाणं सारखं चालू आहे. पण संत नामदेव म्हणतात की अरे मृत्यू जरी आपल्या सोबत असला तरी घाबरायचं कशाला. चला आपण आनंदाने नाचू आणि त्याचं भान आपण हरवून जाऊ की मृत्यू आपल्या सोबत आहे हेच विसरून जाऊ. म्हणून आनंदाने नाचूया गाऊया. पण हे सगळं सांगताना संत नामदेव फार सुंदर म्हणतात की टाळ मृदुंग कुठे वाजतोय तो दक्षिणेकडे वाजतो आणि मी पश्चिमेकडे बघून माझं गाणं म्हणतोय. हे सांगणं नामदेवाचं खूप सुंदर आहे. कारण नामदेव असं म्हणतात की दक्षिण दिशेला मोक्ष आहे आणि तो मोक्ष आपल्याला मिळवायचा असेल तर आपण भगवंताच्या चरणाशी लीन झालं पाहिजे. त्याचं नाव घेतलं पाहिजे. त्याचं भजन केलं पाहिजे. हे सगळं गुण सांगणारं सत्व सांगणारं एक सुंदर अभंग नामदेवांचं आता आपण ऐकूया.
भगवंता मी नेणे काळ देहासी आला खाऊ काळ देहासी आला खाऊ दक्षिणेकडे टाळ मृदुंग दक्षिणेकडे टाळ मृदुंग दक्षिणेकडे माझे गाणे पश्चिमेकडे माझे गाणे पश्चिमेकडे माझे गाणे पश्चिमेकडे काळ देहासी आला खाऊ काळ देहासी आला खाऊ नामा म्हणे बा केशवा नामा म्हणे बा केशवा नामा म्हणे बा केशवा जन्मोजन्मी ध्यानी सेवा जन्मोजन्मी ध्यानी सेवा जन्मोजन्मी द्यावी सेवा काळ देहासी आला खाऊ काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे नाचू गाऊ काळ देहासी आला खाऊ काळ देहासी आला खाऊ काळ देहासी आला खाऊ रामकृष्णारी विठ्ठल सोयरा सज्जन विसावा जाईन त्याच्या गावा भेटावया. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया स्वतःचा अनुभव प्रतिपादित करतात. तुकोबाराया सांगतात की माझ्या पांडुरंगाला भेटण्यासाठी मी पंढरपूरला जाईल, कारण तोच माझा सोयरा आहे आणि त्याच्याकडे गेल्यानंतर मी माझ्या असणारा जो काही क्षीण आहे, जो असणारा माझ्याकडे काही दुःख आहेत, ती त्याच्याकडे मांडेल, व्यतीत करेल. अशीच सुंदर रचना ऐकूयात पुढील अभंगामध्ये. विठ्ठल विठ्ठल सोयरा सज्जन विसावा. विठ्ठल सोयरा सज्जन विसावा. विठ्ठल सोयरा सज्जन विसावा. जाईन त्याच्या गावा जाईन त्याच्या गावा भेटावया भेटावया भेटावया. विठ्ठल सोयरा सज्जन विसावा. विठ्ठल सोयरा सज्जन विसावा.
भागत्यासी सांगेन आपुला सीण भागत्यासी सीण भागत्यासी सांगेन आपुला तो माझा बापुला तो माझा बापुला तो माझा बापुला सर्वे जाणे तो माझा बापुला सर्वे जाणे विठ्ठल सोयरा सजन विसावा विठ्ठल सोयरा सजन विसावा माय माऊलिया बंधू वर्गा जाणा माय माऊलिया बंधू वर्गा जाणा माय माऊलिया बंधू वर्गा जाणा भाकीन करुणा सकळी कासी भाकीन करुणा सकळी कासी विठ्ठल सोयरा सजन विसावा माझी ये माहेरी माझी ये माहेरी सुखा काय उणे माझी ये माहेरी सुखा काय उणे माझी ये माहेरी माझी ये माहेरी सुखा काय उणे माझी ये माहेरी सुखा काय उणे न लगे येणे जाणे न लगे येणे जाणे न लगे येणे जाणे तुका म्हणे न लगे येणे जाणे तुका म्हणे विठ्ठल सोयरा सजन विसावा विठ्ठल सोयरा सजन विसावा जाईन त्याच्या गावा जाईन त्याच्या गावा भेटावया 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 विठ्ठल सोयरा सजन विसावा विठ्ठल सोयरा सजन विसावा सजन विसावा सजन विसावा रामकृष्ण हरी. वृंदावनामध्ये बासरीचा आवाज येतोय. त्या आवाजानं त्या नादानं गोवर्धन सुद्धा गरजायला लागलेला आहे. सगळ्या गोवर्धन पर्वतामध्ये तो विनूचा नाद घुमतोय. मोर पिसारा फुलून नाचायला लागलेला आहे. सगळे पक्षी तल्लीन झालेले आहेत. गायींनी चारा खाणं सोडलेलं आहे. आणि परमेश्वर भक्त सुद्धा वरती विमानातून जाता जाताना स्तब्ध होऊन तो आनंद घेत आहेत. असं जे सगळं प्रसंगाचं वर्णन आहे ते एकनाथांनी इतक्या सुंदर पद्धतीनं गवळणीमध्ये आणलेलं आहे. एकनाथांच्या गवळणी ऐकण्यासारख्या आहेत. नाथांनी भारुडं लिहिली आणि खूप गवळणी लिहिल्या आहेत. त्याच्यातली ही एक सुंदर गवळण आपण आता ऐकूया. वेणू कवनाचा माये वाजे वेणू कवनाचा माये
वाजे वेणुनादे नादे नादे गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु वाजे वृंदावनी वेणु वेणु वाजे वृंदावनी वेणु वेणु कवनाचा माया वाजे हो वेणु कवनाचा माया वाजे वेणुनादे वेणुनादे गोवर्धनु गाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु पुच्छ पसरुनी मयूर विराज हो पुच्छ पसरुनी हा पुच्छ पसरुनी हा पुच्छ पसरुनी मयूर विराजे मज पाहता भासती यादव राजे राजे वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु तृणचारा तरु विसरली तृणचारा 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 तरु विसरली गाई व्याघ्र एके ठाई झाली हो गाई व्याघ्र हो गाई व्याघ्र एके ठाई झाली पक्षी पुढे निवांत राहिली पक्षी पुढे निवांत राहिली वैर भाव समूळ विसरली हो वैर भाव समूळ विसरली वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती वाकी ऋण झुण ऋण झुण ऋण झुण ऋण झुण ऋण झुण ऋण झुण वाजती देव विमानी बैसोनी स्तुती गाती देव विमानी बैसोनी स्तुती गाती देव स्तुती गाती देव विमानी बैसोनी स्तुती गाती देव विमानी बैसोनी निसा गमा प म गमा प नि द प म प गमा प नि सा नि द प म प गमा प नि सा गमा प नि सा गमा प नि सा देव विमानी बैसोनी स्तुती गाती भानुदासा भानुदासा भानुदासा
भानुदासा भानुदासा भानुदासा भानुदासा भानुदासा भानुदासा भानुदासा भावली प्रेम भक्ती प्रेम भक्ती प्रेम भक्ती वेणुना दे ना दे ना दे ना दे ना दे ना दे ना दे वेणुना दे वेणुना दे गोवर्धनु गाजे वेणुना दे गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु वेणु वाजे वृंदावनी वेणु वेणु कवनाचा माया वाजे हो वेणु कवनाचा माया वाजे वेणुना दे गोवर्धनु गाजे वेणुना दे गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु वृंदावनी वेणु वृंदावनी वेणु माऊली, खरं तर आपल्या भारताची सगळी आध्यात्मिक संस्कृती ही 2 ग्रंथांवर आधारलेली दिसते. खरं तर हे 2 ग्रंथ हेच आपल्या आध्यात्मिक वारसाचे खरे जनक आहेत असं आपण म्हणूयात. त्यापैकी एक आहे अर्थातच रामायण आणि दुसरं म्हणजे महाभारत. रामायणाचे कर्ता करविते प्रभू रामचंद्र आणि महाभारताचे कर्ता करविते म्हणजेच प्रभू श्रीकृष्ण. राम आणि कृष्ण दोन्ही अत्यंत विसंगती असणारी भूमिका पार पाडणारी ही व्यक्तिमत्व. सोप्या भाषेत सांगायचं ठरलंच तर राम लिहायला सोपा, कळायला सोपा, अगदी म्हणायला सुद्धा सोपा. पण तुम्ही कृष्ण म्हणा बरं, लिहायला अवघड, कळायला अवघड आणि म्हणायला तर त्याहून अवघड. म्हणून या कृष्णाच्या लीलया अगदी बालपणातच सगळ्यांना दिसल्या आणि त्यातूनच गायनाचा एक सुंदर प्रकार तयार झाला ज्याला आपण म्हणतो गवळण. अर्थात गवळण सादर केली जातीये संत एकनाथ महाराजांची सुंदर रचना. ऐकूयात एके दिवशी शारंग पाणी. एके दिवशी शारंग पाणी, एके दिवशी शारंग पाणी, खेळत असता राजा भुवनी, तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका, तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका, गवळणती राधिका. मिस करुनी पाणीयाचे, मिस करुनी पाणीयाचे, राधा आली तेथे साचे, मुख पहावया कृष्णाचे, आवड मोठी साची, एके दिवशी शारंग खेळत असता राजभुवनी, तेव्हा
तेव्हा देखिली नयनी लढती राधिका. तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका, गवळणती राधिका. देव उचलोनी घेतला, देव उचलोनी घेतला, चुंबन देऊनी आलंगीला. सुख संतोष जाहला राधे लागी, एक दिवशी सारंग पाण. खेळत असता राजभुवनी, तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका. तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका, गवळणती राधिका. यशोदा म्हणे राधिकेसी, यशोदा म्हणे राधिकेसी, क्षणभरी नेई कृष्णासी. कडे घेऊनी कान्हासी, आली वेगी सदनी, एके दिवशी रंग खेळत असता राजभुवनी. तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका. तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका, गवळणती राधिका. हृदय मंचकी बैसविला, हृदय मंचकी बैसविला, एकांत समय देखिला. हळूच म्हणे कृष्णाला, लहानच तुरे असशी गे शारंग. खेळीत असता राजभुवनी, तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका. तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका, गवळणती राधिका. कृष्ण म्हणे राधिकेसी, कृष्ण म्हणे राधिकेसी, मंत्र आहे गमज पाशी. थोर होतो निश्चयेसी, पाहे पाता एक दिवशी शारंग. खेळत असता राजभुवनी, तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका. तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका, गवळणती राधिका. वैकुंठीचा मनमोहन, वैकुंठीचा मनमोहन, सर्व जगाचे जीवन, सर्व जगाचे जीवन. एका जनार्दनी मनमोहन, एका जनार्दनी मनमोहन. लाघव दावी आता एके दिवशी रंग खेळत असता राजभुवनी. तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका. तेव्हा
माऊली, राग हा आपल्या प्रत्येक गोष्टीत आडवा येत असतो. आपल्या समोर अशी बरीच उदाहरणं आहेत ज्यांचा त्यांच्या मनावरचा ताबा सुटल्याने सर्वनाश झालेला आहे. रागाचा अनेकदा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर देखील परिणाम होतो. त्यामुळे राग नियंत्रणात ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि हाच राग नियंत्रणात ठेवण्यासाठी संतांच्या संगतीमध्ये आपण राहूया. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर.